शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कस काय नाचताय? हा, पोऱ्या म्हणे आता सांगणं पडी हायनी म्हणे सोपं आहे म्हणे. कसं हायनी म्हणे? कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाहिजे का पुत्तच म्हणे. त्या नेता तेलच ना माई पोर हुशार होती. धनी म्हणे काय 20 मान 50 मान 100 मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. ह मग मन बापने 6 लाख दिलेत, मी कितली गोमालच म्हणे. हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. विठ्ठल 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 असो, पोरींचे लग्न संबंध जुळले का त्याच्यानंतरची परिस्थिती काय असते? मुलींना लवकर कळेल, मायांना लवकर कळेल. हळदीचा प्रसंग, ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते. ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी, नवरी मुलगी, तिची माय आणि तिचे बाप या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहतात पण समोरचं काही दिसत नाही. अशा प्रसंगाला ते तोंड देतात. आणि तशा वेळेत नवरीच्या बापाला मंडपात कोणीतरी सांगावं की दादा आपल्याला एखादी वस्तू लागते, ती वस्तू तुम्ही घरातून घेऊन या. घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते, म्हणून तो पत्नीला शोधतोय. माझी बायको ती वस्तू मला शोधून देईल या आशेनं पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. माणूस जवळ गेला, बाई रडते बघितलं, आणि बघितल्याच्या नंतर बाईला प्रश्न केला, का ग काय रडते, काय झालं तुला? काय नाही हो धनी. ए वेडी तू रडते, मला दिसतंय, बोल म्हणले, काहून रडते? नाही हो धनी. ए वेडी, अगं मी तुझा पती आहे, मला सांगणार नाही कोणाला सांगणार आहे? तू रडते मला दिसलं ना, बोल ना काय झालं? तुला मंडपात कुणी काय बोललं का? तुझा कोणी अपमान केला का? म्हणले नाही हो धनी. मग तू का रडते? बाईच्या डोळ्यात अश्रू होते. बाईनं सांगायला सुरुवात केली, धनी खरं सांगू का, दीदीला हळद लागली ना धनी, दीदीला हळद लागली ना धनी, तेव्हापासून दीदी सारखी रडते हो, दीदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जा, तिच्या जवळ जा, तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. तो बाप म्हणतो, वेडी अगं तू माय आहेस, तू 10 20 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मला नाही रडता येणार का? मी जर का रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? माणसासारखा माणूस काय बायवानी रडायला लागला? मला नाही रडता येणार. कदाचित लोक म्हणतील याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटक करतोय की काय. अगं मला रडता येणार नाही. दोघं नवरा बायको रात्रभर हळदीच्या पूर्ण रात्रभर उशीत तोंड घालून रडतात महाराज. रात्र रडण्यात काढतात. सकाळी दिवस उजळला, नवरीचा बाप स्नान करून अंगणामध्ये मतलब ओट्यावर उभा. कोणीतरी नवीन व्यक्ती दारातून जातोय आणि नवरीच्या बापालाच प्रश्न केला, का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो माणूस वरवर मनाने सांगतो, दादा माझं पोरीचं लग्न आहे रे. वरवर मनानं सांगतो माझ्या पोरीचं लग्न आहे, पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, काय सांगावं? ज्या पोराला मी बघितलेलंही नाही, ओळखतही नाही, अशा पोराला मी माझं स्वतःच काळीच दान करतोय रे दादा. दादा कधी नवरीचा बाप, नवरीची माय होऊन बघा. ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते काढायचं. थोडक्यात सांगू का, बँकमध्ये जातो ना आपण, बँकमध्ये गेल्याच्या नंतर ते मॅनेजर साहेबांना सांगा, मी पेन विसरलोय, तुमचा पेन द्या ना सही करायला. पेन देतात तर खरी, पण त्या पेनला अगोदर दोरीनं बांधून ठेवलेलं असते. 5 रुपयाचा पेन आहे तरी दोरी बांधून ठेवलेली या. नवरीची माय, नवरीचा बाप काय उदाहरण करण्याचे असतात. जन्माला आलेपासून तर 18 तर 20 22 वर्षाची करतात आणि कोणत्या तरी परक्या पोराच्या स्वाधीन करतात. काय उदाहरण करण्याचे माय बाप असतात. लोक 5 रुपयाची पेन देताना सुद्धा विश्वास ठेवत नाही हो. इतका मोठा विश्वास पोरांवर टाकतात, आणि त्या पोरांनी सुद्धा तेवढं खरं उतरलं पाहिजे अशी माझी इच्छा असेल हो. त्यांनी पण तेवढं खरं उतरायला पाहिजे. पुढे बोलेलच मी अजून. हा, लग्न संबंध आटोपल्या इथं, लग्न संबंध आटोपल्या इथं. आता प्रसंग आहे तो बिदाईचा, प्रसंग आहे तो बिदाईचा. आता पुरीला सासरी जायचे. इथं बसलेल्या प्रत्येक मायला आणि प्रत्येक बहिणीला माझी पाया पडून विनंती असेल, माय आज तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना, कलोऱ्या बनून नवरदेवाकडनं जातात, पण लई वजनात राहतात काही काही बाया.
नवरदेवाच्या कलोऱ्या. तुम्हाला सांगतो, आजचा दिवस तुम्ही नवरदेवाच्या कलोऱ्या आहेत मायाव, पण हे विसरू नका, तुम्ही कोणाची तरी मुलगी होतात आणि हा प्रसंग तुमच्या जीवनाचा पण होता. तुम्ही सुद्धा अशाच आल्या होत्या जसं तुम्ही त्या पोरीला घ्यायला जाताय. हे कधी विसरायचं नाही. काही काही बायाले वजनात असतात, त्या नवरी पोरगीला सांगतात, ए पोरी चल आपल्याला निघावं लागतं. व आत्या तुमच्या सोबतच येते ना, आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या मायला भेटते ना. काही काही बाया सांगतात, काय भेटते तुझ्या मायला? जन्माला आल्यापासून 20-22 वर्षाची झाली तोपर्यंत मायबापांकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारलं तुझ्या मायला? हो आत्या येते ना तुमच्या सोबत, पण एकदा माझ्या मायला भेटू द्या ना, एकदा माझ्या मायला भेटू द्या, मी येते म्हणले. दादा सगळे नातेवाईक भावकीतले लोक सगळे उभे आहेत. पोरगी जाऊन मायच्या गड्याला मिठी मारते, मायच्या गड्याला मिठी मारते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना काका, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, तीच मुलगी कधी आपली माय होते आपल्या लक्षात पण येत नाही. मायच्या गड्याला मिठी मारते, मायला समजवते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे वडील जर तुझ्यावर रागवले ना तर माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील गे. का? कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर का माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील गे. हे माय माई सांगते पोरीला, बेटा चा दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. ताई त्या लेकराला घ्या ना, बसवा त्याला. त्याला घ्या, नाही तर त्याला बाहेर कोणीतरी घेऊन जा, वातावरण जाते ना त्याच्यामुळे. फुलं देवाघरची फुलं असतात, मला पण माहिती, ते प्रसंगाला थोडं समजून घ्यायचं. उचला त्याला. तर ऐका, बोलू नका. आई त्या पोरीला सांगते, बेटा दीदी जा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. मायला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उभी होती. बहिणीच्याकडे धाव घेते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, जर का तुझी आठवण आली ना, तर हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. दादा बहिणीला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ आहे, भावाच्या गड्याला मिठी मारते आणि भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, तू मला मारलं ना ताई, मी त्या क्षणी विसरलो, फक्त रडायला एवढ्यासाठी येतंय ताई का तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना नको कोपरा तुझी वाट बघेल गे दीदी. दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता का, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना नको कोपरा तुझी वाट बघेल. मला या अभंगातून तुम्हाला एक सांगावं वाटतंय, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना, पाया पडून माफी मागून बोलतो बरं, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून मुली देऊ नका, फक्त श्रीमंती बघून मुली देऊ नका, मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या. कारण मी गरीबाच्या घरी पण जेवतो आणि अब्जपतीच्या घरी पण जेवतो. लखपती करोडपतींचा विषय द्या सोडून, गरीबाच्या घरी पण जेवतो आणि अब्जपतीच्या घरी पण जेवतो, पण आतापर्यंत भाकरीची